Welcome students in the fourth part of the lesson the muscular system and digestive system in human beings. Students, in the last video we have learned about the digestion process and also learned the components of the digestive system. Students, the digestive system consists of the alimentary canal and digestive glands. The main parts of the alimentary canal are the mouth, pharynx, esophagus, stomach, small intestine, large intestine, rectum, and anus. The salivary glands, liver, and pancreas are the digestive glands connected to the alimentary canal. Now, in this video, we are going to learn about the important glands of the digestive system, also their secretions and functions. So let's start. Students, in mouth, salivary gland is present. It secretes saliva, that means ptyalin, and it helps to convert the starch into maltose. मुलांनो, आपल्या तोंड या अवयवामध्ये लाळ ग्रंथी म्हणजे सलायवरी ग्लँड्स असतात आणि यातून सलायवा म्हणजे टायलिन नावाचा पाचक रस स्त्रवत असतो आणि पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोजमध्ये करण्यासाठी याचा उपयोग होतो. In stomach, gastric wall is present. It secretes gastric juices like hydrochloric acid, pepsin, mucus. It helps to make the food acidic. म्हणजेच आपल्या जठरामध्ये जठर भित्तिका म्हणजेच गॅस्ट्रिक वॉल नावाची ग्रंथी असतात आणि यातून गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे जाठर रस उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन, म्युकस अशा प्रकारचा जाठर रस स्त्रवत असतो आणि याचा उपयोग आपल्याला अन्न आम्लयुक्त करण्यासाठी होतो म्हणजे टू मेक द फूड ॲसिडिक. ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स म्हणजे प्रथिनांचे विघटन करणे. तसेच टू प्रोटेक्ट द इनर लायनिंग ऑफ द स्टमक फ्रॉम हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे आपल्या जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करण्यासाठी या जाठर रसाचा उपयोग होत असतो. द नेक्स्ट ग्लँड इज लिव्हर. इट सिक्रेट्स बाईल म्हणजे आपल्या यकृत यामध्ये पित्तरस हा पाचकरस स्त्रवत असतो. इट हेल्प्स टू मेक फूड अल्कलाईन म्हणजे अन्न अल्कलाईन म्हणजे आम्लयुक्त करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. इट ऑल्सो हेल्प्स टू कन्वर्ट लार्ज फॅट पार्टिकल्स इंटू स्मॉल वन्स दॅट मीन्स इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स म्हणजे मोठ्या फॅट पार्टिकल्सचे मोठ्या मेदकणांचे लहान कणात रूपांतर करण्यासाठी या यकृतातील पित्तरसाचा उपयोग होत असतो. द नेक्स्ट ग्लँड इज पॅनक्रियाज. इट सिक्रेट्स पॅनक्रियाटिक ज्यूस लाईक ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज. पॅनक्रियाज ज्याला स्वादुपिंड असे म्हणतात, या स्वादुपिंडामध्ये स्वादुरस म्हणजे पॅनक्रियाटिक ज्यूस स्त्रवत असतो उदाहरणार्थ ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज या नावाचे. इट हेल्प्स टू कन्वर्ट प्रोटीन्स इंटू अमायनो ॲसिड्स म्हणजे प्रोटीन्स प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच टू कन्वर्ट फॅट्स इंटू फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसरॉल म्हणजे मेदाचे रूपांतर मेदाम्ल व ग्लिसेरॉलमध्ये करणे यासाठी याचा उपयोग होत असतो. याचप्रमाणे इट हेल्प्स टू कन्वर्ट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इंटू सिम्पल शुगर्स म्हणजे पिष्टमय पदार्थांचे रूपांतर हे शर्करेत करणे यासाठी या पॅनक्रियाजमधील पॅनक्रियाटिक ज्यूसचा आपल्याला उपयोग होत असतो. द नेक्स्ट ऑर्गन इज स्मॉल इंटेस्टाईन आणि या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये इंटेस्टायनल ज्यूस हा स्त्रवत असतो. इट हेल्प्स टू कन्वर्ट प्रोटीन्स इंटू अमायनो ॲसिड्स म्हणजे प्रोटीन्सचे प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे यासाठी याचा उपयोग होतो. इट ऑल्सो हेल्प्स टू कन्वर्ट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इंटू ग्लुकोज म्हणजे पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे यासाठी या स्मॉल इंटेस्टाईनमधील इंटेस्टिनल ज्यूसचा उपयोग होतो. अँड टू कन्वर्ट फॅट्स इंटू फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसरॉल म्हणजे आपल्या शरीरातील या फॅट्सचे म्हणजे मेदाचे मेदाम्लात व ग्लिसरॉलमध्ये रूपांतर करण्यासाठी या इंटेस्टिनल ज्यूसचा आपल्याला उपयोग होत असतो. सो स्टुडंट्स, these are the important glands of the digestive system and we have learned about the secretion and function of these glands. Now students,
आर वी पुटिंग आवर हेल्थ ॲट रिस्क? बघा मुलांनो, आता आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम त्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. म्हणजे आपली बॉडी ही किती महत्त्वाची आहे हे आपल्या आता लक्षात आलेलं आहे. पण आपण आपले हे आरोग्य धोक्यात आणत आहोत का? हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारलेला पाहिजे. पहा, फिजिकल हेल्थ इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. व्यक्तिमत्व विकासामध्ये आपले शारीरिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. When all our organ systems function properly, we say that we are in good health. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था जेव्हा सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. However, harmful habits like smoking, chewing of tobacco, drinking alcohol, these affect our health adversely. म्हणजेच काही सवयी, उदाहरणार्थ स्मोकिंग ज्याला धूम्रपान, च्युईंग ऑफ टोबॅको तंबाखूचे सेवन, ड्रिंकिंग अल्कोहोल म्हणजे मद्यपान यासारख्या घातक सवयी आपले आरोग्य हे बिघडवत असतात. नाउ लेट्स लर्न अबाउट द इफेक्ट्स ऑफ टोबॅको, अल्कोहोल, स्मोकिंग ऑन द डायजेस्टिव्ह सिस्टीम. Students, if we consume any tobacco products, the mouth, the pharynx, alimentary canal, and the other organs of the digestive system cannot function properly. बघा मुलांनो, तंबाखू सेवनामुळे तोंड, घसा, अन्ननलिका तसेच पचन संस्थेचे इतर अवयव व्यवस्थित कार्य करेनासे होतात. मुलांनो, तुम्ही मुले लहान आहात. आपल्याला टोबॅको, अल्कोहोल, स्मोकिंग या गोष्टी माहीत नाही आहेत, पण आपल्या अवतीभोवती या गोष्टी घडत असतात. म्हणून या गोष्टी म्हणजे या ज्या सवयी आहेत या घातक सवयी आहेत आणि यामुळे आरोग्य बिघडते. म्हणून ज्या घातक सवयींबद्दल आपण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे आणि आपल्या परिसरामध्ये जर हे घडत असेल तर त्यावरती आपल्याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. मग आपल्याला काय करता येईल बरे ते आता आपण इथे पाहणार आहोत. It causes problems like vomiting, nausea and headache. बघा, जर अशा ह्या घातक सवयी असतील म्हणजे उदाहरणार्थ तंबाखू सेवन जास्त वेळ करत असेल तर उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार उद्भवतात. Besides, tobacco particles stick into teeth, gums and skin of the mouth cavity and slowly cause injury to those parts resulting in their dysfunction. म्हणजेच हे तंबाखूचे जे कण आहेत हे आपले दात, हिरड्या, तोंडाच्या आतील त्वचा यांना चिटकून बसतात व हळूहळू इजा पोचून तो भाग खराब करण्याचे काम करतात. दिस कॉजेस स्वेलिंग ऑफ द गम्स अँड पेन वेन मुव्हिंग द जॉज. आणि त्यामुळे आपल्या हिरड्यांना सूज येते, तोंडाची हालचाल करताना वेदना होतात. The pharynx and intestine become inflamed and the condition further progresses into cancer leading to death. आणि त्या घसा तसेच आतड्याचा दाह होतो आणि पुढे त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊन मृत्यू देखील ओढवतो. सो स्टुडंट्स, ऑलवेज रिमेंबर, स्मोकिंग किल्स ऑर क्विट स्मोकिंग. म्हणजे केव्हाही धूम्रपान करू नये किंवा तंबाखूचे सेवन करू नये. अशा ह्या अत्यंत घातक सवयी आहेत आणि यामुळे आपले आरोग्य बिघडते. सो लेट्स अंडरस्टँड अबाउट माय रोल. म्हणजे आपल्या या इयत्ता 7वीच्या पुस्तकात जर या घटकाविषयी आपल्याला माहिती दिली असेल तर आपली भूमिका ही काय आहे ते आता आपण समजून घेणे आवश्यक आहे. द फर्स्ट इज मेकिंग पिक्चर्स अँड स्लोगन्स अगेन्स्ट tobacco consumption, smoking, drinking alcohol, etc. and displaying them in the classroom and the neighborhood. म्हणजे आपण काय केले पाहिजे तर तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपान विरोधी चित्रे, वाक्ये तयार करून वर्ग, शाळा, परिसर अशा ठिकाणी लावणे. कीपिंग अ वॉच ऑन वेदर वन्स सराउंडिंग्स आर टोबॅको फ्री. आणि आपला परिसर तंबाखूमुक्त आहे का नाही यावर लक्ष ठेवणे. बघा मुलांनो, कधी कधी आपल्या घरामध्ये देखील आपल्या घरातील कोणी एखाद्या व्यक्तीला अशी सवय असण्याची शक्यता आहे. परंतु जर आपण त्यांना त्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले तर कदाचित ते तुमचे ऐकतील देखील आणि अशा या घातक सवयींपासून ते दूर राहतील. द सेकंड इज कंपोजिंग अन ओथ अगेन्स्ट ॲडिक्शन अँड टेकिंग द ओथ इन द क्लास.
अँड ऑल्सो ड्युरिंग असेंब्ली. ओथ म्हणजे ज्याला आपण शपथ असे मराठीत म्हणतो, म्हणजे या संदर्भात शपथ तयार करून वर्गात तसे परिपाठाला ती घेणे. The third is making parents and teachers aware of such instances in the neighborhood. म्हणजे आपल्या सभोवती अशा बाबी घडत असतील तर आपले पालक आणि शिक्षक यांना सांगणे. So students, in this video we learned about the important glands of the digestive system, their secretions and function, and also the effects of tobacco, alcohol, smoking on the digestive system. I think you have learned about this. Thank you.